नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आज 25 फेब्रुवारी 2024 आज सिनियर टेक्निशियन महापारेषणचा पेपर होणार होता किंवा तो झाला आहे आजच्या डेटमध्ये। तर त्या पेपरमध्ये कशावर भर देण्यात आला, कशाचे प्रश्न जास्त होते, कुठल्या टॉपिकवर प्रश्न जास्त होते किंवा कुठल्या टॉपिकवर प्रश्न कमी होते किंवा नव्हते, परत नॉन टेक्निकल टेक्निकल दोन्ही गोष्टींवर आपण भर देणार आहे। दोन्ही गोष्टींचा आपण इथे चेक करणार आहे, ठीक आहे, जेणेकरून पुढे ज्या परीक्षा होणार आहे टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 आणि विद्युत सहाय्यक पारेषण या परीक्षांकरता तुम्हाला थोडीफार इथे गाईडलाईन मिळेल असे मी आशा करतो, ठीक आहे। तर मित्रांनो बघा, हा जो पेपर आहे तो एक मॉडरेट लेवलचा पेपर होता, खूप जास्त टफ नाही आणि खूप जास्त इझी नाही। आणि त्यामध्ये जे एक्सपिरियन्स होल्डर आहे, सिनियर टेक्निशियन म्हणजे एक्सपिरियन्स होल्डरसाठी हा पेपर असतो, त्याच्यामुळे तिथे जे वर्किंग आहे, जे कामाची पद्धत आहे त्यावर जास्त भर देण्यात आलेला आहे। म्हणजे तुमचं जे काही मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जे तुमचं वर्क आहे, तुमचं जॉब प्रोफाईल आहे, वर्क प्रोफाईल आहे, ते आधी समजून घ्या कुठल्याही पोस्टचा अभ्यास करताना। तर त्यामध्ये तुम्हाला त्यानुसारच तुमची तयारी असणं आवश्यक आहे। तुम्हाला जे काम करावं लागतं त्या रिलेटेड प्रश्न हे तुमच्या पेपरमध्ये असतात आणि तसंच इथे झालेलं आहे। तुम्हाला जनरेटर मोटरवरचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये DC शंट जनरेटरचा आहे, त्याच्यात रिलेटेड एक कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला एक प्रश्न तिथे आलेला आहे किंवा कॅल्क्युलेशन आलेलं आहे। स्टार डेल्टा फेज करंट आणि फेज व्होल्टेज त्याच्यावर 2 प्रश्न आलेले आहेत। त्याच्यानंतर सुपर हीटर क्वेश्चन आलेला आहे, सुपर हीटरवर क्वेश्चन आलेला आहे। त्यानंतर कॅपॅसिटन्स ग्रेडिंग किंवा कॅपॅसिटन्स रिलेटेड प्रश्न आहे, जो बेसिक प्रश्न आपण म्हणू शकतो। निक्रोम वायर जो असतो आपला इल्युमिनेशनचा भाग आहे, तो निक्रोम वायर कॅल्क्युलेशन वगैरे ते आलेलं आहे सगळं। त्यानंतर सॉलिड टाईप केबल्स रिलेटेड प्रश्न आलेला आहे, म्हणजे केबल्सचे जे प्रकार असतात, कुठला केबल चांगला, कुठला वापरला पाहिजे, कुठल्या टाईपचा कुठे वापरता येऊ शकतो आणि कुठला वापरायला पाहिजे किंवा वापरू नये या रिलेटेड तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्सवर साधारण 2 ते 3 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये। 220 kV लाईन डिस्टन्स काय असतं फ्रॉम ग्राउंड वगैरे, लो मिडियम व्होल्टेज अक्रॉस स्ट्रीट, लो मिडियम व्होल्टेज काय असतं वगैरे, लाईट सर्किट वॅटेज वगैरे काय असतं। त्यानंतर स्किन इफेक्ट 2 ते 3 प्रश्न यावर आलेले आहेत। त्यानंतर टाईप्स ऑफ जॉईंट्स म्हणजे केबल रिलेटेड प्रश्न इथे दिसतात आपल्याला। कॅपॅसिटन्स ग्रेडिंग केबल वगैरे, कॅल्क्युलेशन ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स फॉर लाईन, इन्सुलेशन रेजिस्टन्स लाईनचं कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं होतं। करंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे जे प्रकार आहेत PT आणि CT, त्यातलं CT रिलेटेड प्रश्न आलेला होता। AC ट्रान्समिशन सिस्टीममध्ये AC ट्रान्समिशन DC ट्रान्समिशन आहे, तर AC ट्रान्समिशन रिलेटेड प्रश्न आलेला होता। स्टे वायर आणि पोल, जे काय आपलं पोलवर स्टे वायर असतो त्याचे रिलेटेड प्रश्न आहे, त्याचे फॅक्च्युअल प्रश्न जास्त आलेले आहे, लक्षात घ्या। फॅक्च्युअल प्रश्न म्हणजे इथे किती डिस्टन्स आहे, इथे काय वापरलं पाहिजे, इथे कुठल्या टाईपचं वापरलं पाहिजे, कुठल्या कॅपॅसिटीचं वापरलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला टेक्निशियन किंवा सिनियर टेक्निशियन असताना या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होतो, ठीक आहे। त्याच्यामुळे असे प्रश्न इथे टाकण्यात आलेले आहेत। त्यानंतर बघा, ट्रान्सफॉर्मर विथ 100% इफिशियंटी कॅल्क्युलेट पॉवर कॅल्क्युलेट करायचा आहे, पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात। बसबार रिलेटेड आहे, बसबार रिलेटेड प्रश्न आहेत, बसबार जो आपला असतो त्याचे रिलेटेड प्रश्न आहे। त्यानंतर ट्रान्सफॉर्मर फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही किंवा का चेंज रिलेटेड, ट्रान्सफॉर्मर फ्रिक्वेन्सी चेंज वगैरे म्हणजे ट्रान्सफॉर्मर रिलेटेड प्रश्न आहे। नंतर फ्रिक्वेन्सी चेंज इन सबस्टेशन कन्व्हर्टर और स्विचिंग सबस्टेशन म्हणजे सबस्टेशनमध्ये जे काही फ्रिक्वेन्सी चेंज होते तिथे कशा प्रकारे होते किंवा त्या रिलेटेड प्रश्न आलेले आहेत। त्यानंतर टाईप्स ऑफ आउटडोअर सबस्टेशन्स, ठीक आहे, आउटडोअर सबस्टेशनचे टाईप्स काय वगैरे, कुठल्या प्रकारचे वापरले जातात किंवा काय कसे असतात। पोल माउंटेड सबस्टेशन इज यूज फॉर, पोल माउंटेड सबस्टेशन कशासाठी यूज करतात, डिस्ट्रीब्युशन व ट्रान्समिशन वगैरे। फुल फॉर्म आलेले आहेत, फुल फॉर्ममध्ये स्कॅडाचा फुल फॉर्म आलेला आहे, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन वगैरे। त्यानंतर CFL म्हणजे कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प म्हणजे इल्युमिनेशन रिलेटेड हा प्रश्न आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या की या पेपरमध्ये तुम्हाला पॉवर सिस्टीमवर सगळ्यात जास्त प्रश्न आहे, त्याच्यानंतर मोटर्स मशीन्सवर थोडेफार प्रश्न आहे, त्यानंतर तुमचं स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, त्यानंतर तुमचं ट्रान्समिशन लाईन आणि डिस्ट्रीब्युशनचे जास्त प्रश्न आहे। डिस्ट्रीब्युशनचं म्हणजे ट्रान्सफॉर्मर रिलेटेड जे काही आपलं हे असतं डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर वगैरे किंवा ट्रान्समिशन लाईन जी असते, ट्रान्समिशन लाईनमधलं डिस्टन्स वगैरे, ग्राउंड क्लिअरन्स, नंतर अर्थिंग रिलेटेड प्रश्न आहे म्हणजे। आणि सबस्टेशनमध्ये जे काही आपलं स्विच गिअर अँड प्रोटेक्शन असतं किंवा रिलेज असतात, केबल्स असतात, अंडरग्राऊंड केबल्स असतात वगैरे। त्यानंतर सबस्टेशनमध्ये जे काही इक्विपमेंट वापरले जातात आयसोलेटरपासून सगळं तर ते सगळं तुम्हाला तिथे माहिती असणं आवश्यक आहे। ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर वगैरे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर वगैरे, त्याचे रेटिंग वगैरे कुठे वापरतात, मोटर्स कुठे वापरतात, म्हणजे जिथे जे गरज आहे। विनाकाराचे फालतूचे प्रश्न म्हणजे आपण ज्याला म्हणतो जे अनयूज असतात, ज्याचा काही उपयोग नाही, असे प्रश्न इथे घेण्यात आलेले नाही आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे याच पद्धतीने ते टेक्निशियन म्हणजे आपलं टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 आणि विद्युत सहाय्यक पारेषणसाठी सुद्धा अशा टाईपचे प्रश्न इथे टाकणार आहेतच 100% तुम्हाला सांगतो। त्याच्यामुळे आणि इलेक्ट्रॉनिक बेस पेपर इथे कमी दिसतो आपल्याला, इलेक्ट्रॉनिकचा जो बेस आहे तो इथे कमी दिसतो आहे, ठीक आहे। जे आपलं
सबस्टेशन, त्यानंतर तुमचं ट्रान्सफॉर्मर्स, त्यानंतर तुमचं पॉवर सिस्टीममध्ये जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन, त्यातलं ट्रान्समिशन सिस्टीमचं फॅक्च्युअल प्रश्न आहे. ट्रान्समिशन सिस्टीमचे फॅक्च्युअल प्रश्न म्हणजे डिस्टन्स किती, तुम्हाला कुठलं रेटिंगचं वापरायचं आहे, त्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स किती पाहिजे, त्यानंतर म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे वगैरे तशा दृष्टीने सुद्धा प्रश्न आहेत. आणि ते म्हणजे टेक्निशियनला जे ज्ञान आवश्यक असतं त्या ज्ञाना रिलेटेड येथे प्रश्न विचारले आहेत. विनाकारणचा भारूड नाही आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक वगैरे किंवा इलेक्ट्रॉनिक रिलेटेड प्रश्न इथे कुठलेच नाही आहे. ठीक आहे. थोडेफार इथे आपल्या याच्यामध्ये पुढेवर वाटलं तर येऊ शकतात, पण बेसिकचे थोडेफार आलं. डिजिटल ॲनालॉगचं कुठेच काही नाही आहे आणि बाकी मटेरियल रिलेटेड प्रश्न नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पॉवर सिस्टीम मशीन्सवर जास्त भर द्या. पॉवर सिस्टीम, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम एकदम बिलकुल काहीच सोडू नका. फॅक्च्युअल प्रश्नसुद्धा त्यावरचे करून ठेवा. आणि कॅल्क्युलेशन बेस्ड प्रश्न थोडेफार इथे आलेले आहे. कॅल्क्युलेशनचे रिलेटेड ट्रान्समिशन सिस्टीमवरच आहे ते लक्षात घ्या. ट्रान्समिशन सिस्टीम सगळ्यात महत्त्वाचं आहे. ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि मशीन्स आणि आपलं स्विचगेअर प्रोटेक्शन वगैरे यावर रिलेटेड 30 ते 35 प्रश्न यावरच आहे, लक्षात घ्या. तर मित्रांनो, रिझनिंगमध्ये बघा. रिझनिंगमध्ये तुम्हाला या पेपरमध्ये जे आलेलं आहे त्याचा इथे रेफरन्स घेता येईल. रिझनिंगमध्ये बघा, सिटिंग अरेंजमेंट आणि पझल्सवर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. ट्रान्सको एईसाठी सुद्धा त्यांनी तेच टाकलेलं होतं. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट आहे. ठीक आहे. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटमध्ये तुम्ही जेव्हा आपला बुद्धिमत्ता बघता त्याच्यामध्ये सर्क्युलर म्हणजे सर्कलमध्ये, ठीक आहे, सर्कलमध्ये जे सिटिंग अरेंजमेंट असते त्याच्या जवळपास 4-5 प्रश्न आहे. त्यानंतर बघा, नंबर सिरीज, बेसिक मॅथ्स ऑपरेशन. नंबर सिरीज म्हणजे नंबर असतात त्याच्यात एखादा आलेला असतो किंवा पुढे काही वगैरे, तर असे नंबर सिरीजमध्ये 4 ते 5 प्रश्न टाकलेले आहे. त्याच्यानंतर पॅरलल लाईन, नॉर्थ साऊथ वगैरे. पॅरलल लाईन्स असतात त्याच्यामध्ये नॉर्थ साऊथ डायरेक्शन वगैरे सगळं डायरेक्शनलचे प्रॉब्लेम्स ते 4 ते 5 आहे. त्यानंतर म्हणजे बघा, पझल्स आणि सिटिंग अरेंजमेंटवर इथे जास्त प्रश्न दिसत आहेत. फ्लोअर बेस पझल्स, फ्लोअर बेस म्हणजे पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, याच्यावर 5 प्रश्न दिसत आहेत. नंतर बघा, पॅरलल लाईन नॉर्थ साऊथ वगैरे, पॅरलल लाईन नॉर्थ साऊथ म्हणजे 5 प्रश्न इथे दिसत आहेत. कोडिंग डिकोडिंगचे 5 प्रश्न आहे. इनइक्वलिटीचे 5 प्रश्न आहे. आणि 25-30 प्रश्न यावरच आहे. कुठले? सिटिंग अरेंजमेंट, सर्क्युलर बेस सिटिंग अरेंजमेंट आहे. त्यानंतर फ्लोअर बेस पझल्स आहे, नंबर सिरीज आहे, पॅरलल लाईन नॉर्थ साऊथ आहे, नॉर्थ साऊथ ओळखा वगैरे, डायरेक्शन वगैरे, डायरेक्शनल सेन्स आपण त्याला म्हणतो. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग आहे. त्याच्यानंतर इनइक्वॅलिटी आहे. इनइक्वॅलिटीचे 5 प्रश्न आहे. त्यानंतर सिलोजिझमचे 3-4 प्रश्न येतील. ब्लड रिलेशनचे 3-4 प्रश्न इथे येऊ शकतात. त्यानंतर अदर्समध्ये तुम्हाला इथं ते कुठलेही टाकू शकतात, परंतु ते प्रश्न कमी असतात. 30 ते 35 प्रश्न तुम्हाला साधारण 30 प्रश्न तरी तुम्हाला इथे पझल्स आणि सिटिंग अरेंजमेंटवर जास्तीत जास्त दिसत आहे. बघा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये कुठले प्रश्न येऊ शकतात? 20 प्रश्न असतात यामध्ये. त्यामध्ये सिम्प्लिफिकेशनवर सगळ्यात जास्त म्हणजे 6 प्रश्न आहे. त्यानंतर DI बार ग्राफ वगैरे जो असतो, ग्राफ शॉप्स म्हणजे, त्यानंतर तुमचे डेजवर, मंडे ट्यूजडे वगैरे या डेजवर साधारण 4 ते 5 प्रश्न म्हणजे यावर जास्त आहेत. 11 प्रश्न यावरच आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनवर 2 प्रश्न आहे. सिम्पल इंटरेस्टवर 1 प्रश्न आहे. टाईम अँड वर्कवर 1 प्रश्न आहे. एजेसवर 1 प्रश्न आहे. मिक्सचर बेस्ड जे प्रश्न आहेत ते 1 आहे, आलेला आहे. पॉप्युलेशन ग्रोथ बेस 1 प्रश्न आहे. प्रॉफिट अँड लॉसवर 1 आहे. आणि कॉईन्सवर 1 प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूडवर अशा टाईपचे इथे प्रश्न आले. सिम्प्लिफिकेशन आणि बार किंवा आपण म्हणतो पाय चार्ट वगैरे किंवा बार वगैरे किंवा ग्राफ वगैरे यावर प्रश्न आहे. ठीक आहे. मराठीमध्ये बघा, मराठीमध्ये पॅसेज बेस आलेला आहे. पॅसेज बेस 8 प्रश्न आलेले आहेत पॅसेजवर. ठीक आहे. रिअरेंजमेंट आहे. रिअरेंजमेंटमध्ये तुम्हाला व्यवस्थित वाक्य करून लिहा. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न आलेले आहेत. रिअरेंजमेंट आणि पॅसेजवर साधारण 13-14 प्रश्न आहे 20 पैकी. त्यानंतर स्त्रीलिंग 1 आहे, पुल्लिंग वगैरे 1-1 प्रश्न आलेला आहे. आणि एरर बेस आलेला आहे म्हणजे त्रुटी ओळखा वगैरे. ठीक आहे. म्हणजे पॅसेजवर जास्त प्रश्न आहे आणि रिअरेंजमेंटवर जास्त प्रश्न आहे मराठीमध्ये. ठीक आहे. आजचा पेपर बऱ्याच विद्यार्थ्यांचा म्हणजे झाला असेल आणि चांगला झाला असेल असं मी गृहीत धरतो. पुढे आपलं विद्युत सहाय्यक पारेषणचं सुद्धा डेट पुढच्या 4-5 दिवसामध्ये येऊनच जाईल. 29 तारखेच्या आधी डेट अपेक्षित आहे. त्याच्यामुळे त्याचं पुढे तुमचं प्लॅनिंग असणं आवश्यक आहे. आता याच्या पुढचाच व्हिडिओ मित्रांनो, विद्युत सहाय्यक पारेषणमधले कुठल्या टॉपिकवर कसे प्रश्न येतील त्याचं पूर्ण बायफर्केशन करून तुम्हाला मी सांगणार आहे. कारण की तसं आपण आधी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करतो आहे की आपल्याला थोडंफार इथे गाईडलाईन मिळाली पाहिजे. आणि त्याच्यानुसार माझं ॲनालिसिस करून मी तुम्हाला सांगणार आहे की विद्युत सहाय्यक पारेषणवर कशा टाईपचे कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न येऊ शकतात किंवा यायला पाहिजे हे माझं गेसिंग मी पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओवर आपण घेणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल, थोडंफार इथे तुम्हाला डायरेक्शन मोटिवेशन मिळालं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आजच्या पेपरची, सिनियर टेक्निशियनची. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा इंजिनियर अमोल चॅनलला. आणि आपलं ॲपसुद्धा आहे इंजिनियर अमोल ॲप, त्यावर आपण टेस्ट सिरीज वगैरे आपण दिलेले आहे ITI विद्युत सहाय्यकच्या, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.